चॉकलेट चिप्स है मैडम। ये ना टेस्ट करके देती ना मैं। केक का यूज कर देना मैडम। मैं टेस्ट करके आपको बताती हूँ। अरे तू चॉकलेट चिप्स क्या बोल रहा है देख ना। कागज सगळं द्यायचं हमको। देख डाल इसमें। बेकरी म्हटलं की लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत या बेकरीमध्ये असणाऱ्या पदार्थांचं सर्वांनाच आकर्षण असतं. पण सध्या एका नामांकित बेकरी संदर्भात समोर आलेली धक्कादायक माहिती ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. अय्यंगार बेकरी, एक नामांकित बेकरी जिथे कायमच ग्राहकांची झुंबड उडालेली दिसते. मात्र याच बेकरीमध्ये कधी खारीच्या ट्रेमध्ये उंदीर वावरताना दिसतो, तर कधी केकमध्ये विष्ट आढळून येते. झालं असं की यापूर्वी देखील अय्यंगार बेकरीमध्ये खारीच्या ट्रेमध्ये उंदीर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर आता केक खाल्ल्यावर एका नगरसेविकेला मोठ्या प्रमाणावर त्रास झाला आणि तिच्या 2 मुली देखील आजारी पडल्या. कारण या केकमध्ये चक्क उंदराची विष्ठा आढळून आलेली आहे. पाहुयात नेमकं काय. या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की बदलापूर पूर्वेतील अय्यंगार बेकरीच्या शाखेत खारीच्या ट्रेमध्ये उंदीर फिरताना दिसतोय. हा व्हिडिओ तुम्ही एव्हाना सोशल मीडियावर पाहिलाच असेल. त्यानंतर बदलापूर पश्चिमेतील बेलवली शाखेतून घेतलेल्या अय्यंगार बेकरीच्याच केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्यानं ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा केक नगरसेविका हर्षाली गायकवाड आणि त्यांच्या 2 मुलींनी खाल्ल्या आणि त्यानंतर तिघींनाही उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. यानंतर त्यांच्या मुलीला तातडीनं खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आपण कालपासून आपल्या माध्यमातून पाहतच असाल की जो केक आणलेला, जो आमच्या पाहुण्यांनी आणलेला, तर त्यामध्ये मला उंदराची विष्ठा सापडली. ते खाल्ल्यानंतर मला जो त्रास व्हायला लागला ते आता माझ्या मुलींना पण होते. ॲक्च्युली एक मुलगी माझी ॲडमिट झाली महाजनमध्ये, तिलाही तो त्रास झाला. म्हणजे त्यांना दुसऱ्या दिवशी त्रास झाला, पण मला त्याच दिवशी लगेच त्रास झाला, वॉमिटिंगचा वगैरे त्रास झाला. ही इतकी म्हणजे किळसवाणी गोष्ट आहे. कालपासून आपण ही बातमी करतो, त्याच्यामुळं अनेक नागरिकांची समस्या आता आपल्या सगळ्यांना कळायला लागली की किती मोठ्या या बेकरीतून फसवणूक होते. निवड हीच बेकरी नाही तर आणखीन काही जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यावरही छापा टाकून यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि त्यानुसार आम्ही पाठपुरावा करणार. आता FDAची टीम जी आलेली आहे, काय पाहणी करताय तुम्ही, काय त्यांना तक्रार केली? काल जी तक्रार केली त्यानुसार ते आज टीम इथे आपल्या बदलापूरमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जो मेन मालक आहे तो इथे आता नाही. तो मालक नाही तर मग त्यांच्या कामगाराकडून चौकशी करा, त्याचं लोकेशन ट्रॅक करा, तो कुठे. तो जरी नसेल इथे तर त्याचं माझं असं म्हणणं, त्यांच्याकडे माझी मागणी आहे की त्याची पूर्ण दुकानं सील झालीच पाहिजे. त्याशिवाय आम्ही हे करणारच नाही की पूर्ण दुकानाला त्यांच्या टाळ्या लावून टाका, नाहीतर मग इथे बसून आम्ही सगळं तोडफोड करणार. कारण की प्रत्येकाच्या जीवाशी खेळलेला हा प्रकार आहे. उंदीर पाळणं, आपण जो पाहिलं की ताईंच्या एका पेस्ट्रीमध्ये घासलेला तुकडा, हे खायची गोष्ट नाही आहे. माणसाच्या जीवानीशी तुम्ही खेळता, त्यांनी गिळलं असतं, त्यांच्या आतड्याला टच झालं असतं, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि ठीक आहे, सामान्य नागरिक गप्प बसतं म्हणून तुम्ही किती फायदा घेणार अजून. पुन्हा याच बेकरीच्या सानेवाडी शाखेबाबतही अस्वच्छता आणि ग्राहकांना वेज केक म्हणून अंडी वापरून तयार केलेला केक विकला जात असल्याचे सुद्धा आरोप होताना दिसत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी संगीता चेंदवनकर यांनी संबंधित दुकानात जाऊन निषेध नोंदवत दुकान बंद करण्याची देखील मागणी केलेली आहे. नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी देखील अन्न व औषध प्रशासनाकडे संबंधित घटनेची तक्रार केल्यानंतर ठाण्याच्या FDAच्या पथकानं संबंधित बेकरीवर धाड टाकून अन्न पदार्थांचे नमुने जप्त केले आहेत. आता पुढील तपास सुरू आहे. FDAचे जे आपले ठाण्याचे मेन साहेब आहेत ते साहेब इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मॅडम ज्या आहेत FDAच्या वीर कायदे मॅडम, त्यासुद्धा इथे आलेल्या आहेत. आणि आमची मागणीच अशी आहे की ज्याप्रमाणे लातूर आणि इतर शहरांमध्ये अय्यंगार बेकरीच्या संदर्भात जी काही कारवाई झालेली आहे, तरी बदलापूर शहरामध्ये जवळपास याच्या 5 ते 6 शाखा आहेत ह्या दुकानाच्या. तर ह्या ज्या शाखा आहेत त्या प्रत्येक ठिकाणी सेम परिस्थिती आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी आज आम्ही हे सर्व कारवाई जेव्हा चालू होती त्याच दरम्यान एक महिला आली आणि ती म्हणाली की 2 दिवसापूर्वी मला या रवा केकमध्ये एक पिन सापडली आणि त्याने तो व्हिडिओसुद्धा दाखवला. आपण लाईव्ह ज्या इथल्या न्यूज चॅनलने केलेला आहे, यूट्यूब चॅनलवाल्याने, त्याच्यामध्ये तो व्हिडिओसुद्धा आहे. आणि हे जे प्रकार आहेत हे सर्रास व्हायला लागले. त्यामुळे FDAकडे आमची विनंती हीच आहे आणि आमची एक तक्रार आम्ही केलेली आहे की ही जी दुकानं आहेत ही दुकानं लवकरात लवकर बंद करावी. तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या बेकरीमधून वेगवेगळे पदार्थ खरेदी करता,
तुम्हाला नेमका काय अनुभव आलाय ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मयुरी चव्हाण, लोकमत.